स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या यांचे या जिल्ह्यातले वारस जे राजकारण करतायत त्यांनी त्यांच्या दोघांच्या स्वभावाप्रमाणे राजकारण केलं तर मला खात्री आहे की या निवडणुकीचा निर्णय चांगला लागेल. मला माहिती आहे की मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांना विशेष विरोधात बोलणं शक्य नाही, कुठल्याही सदस्यांना ते काही सांगू शकत नाही आणि म्हणून सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या की आपला नेता आपल्याला सांगू शकत नाही कारण त्यांना काही अडचणी आहेत सगळ्यांनाच माहिती आहेत आणि म्हणून त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई कसे वागले असते, स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी कसा ठामपणाने त्यांच्या बद्दल थोडीशी वेगळी हे झाल्यावर त्यांनी कसे राजीनामा देऊन ठामपणा दाखवला. एवढी माझी काही तशी अपेक्षा नाही आहे, पण ती जी ठामपणा आणि धाडस होतं ते धाडस शंभूराजे देसाईंच्या पक्षातल्या सर्वांनी दाखवावं अशी आमची साधी अपेक्षा आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लक्ष्मण तात्यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केले. लक्ष्मण तात्यांना काय खपलं असतं आणि काय खपलं नसतं याचा विचार करून त्यांच्या बरोबर असणाऱ्या सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे. पण हे दोन्ही मंत्री असल्यामुळे त्यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाणं, संपर्क साधणं, बोलणं हा विषयच नाहीये. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेतलं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही. ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा आणि अभयसिंह जगताप यांच्या मागे उभा राहिला प्रश्न सातारच्या दोन राजांचा. त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहित नाही. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. पण या सगळ्याच गोष्टीत आता त्यांना फार काही विचारलं गेलं असेल असं नाही. आपले शिवेंद्र बाबा यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तर स्वभावच नाही असल्या गोष्टी खपवून घ्यायचा. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला तर सांगलीकर 50% जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका. सातारकरांनी स्वाभिमान दाखवावा असं आपल्या मार्फत मी अपील करतो. आता तुम्ही प्रश्न विचारला की मसल, मनी, पॉवर, आम्ही फक्त मतं मागतोय आणि आम्ही ह्या मुद्द्यांवर मतं मागतोय. आम्ही आमची तशी काही तुम्ही म्हणताय तशी काही मसल आणि मनी पॉवर वापरण्याची आमची पद्धती नाही आणि सवयी नाही. त्यामुळं तुमच्या सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की तुम्ही कुणाशी बोलू शकता, संपर्क करू शकता. तुम्ही आमचे प्रचारक व्हा आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान टिकवा. कारण का आम्ही ऍक्सेस 12-13 तारखेला हे ऍक्सेस किती दिवस करू शकतो आम्ही माहित नाही. तुम्ही शेवटपर्यंत ऍक्सेस करू शकाल म्हणून तुमच्याबद्दल मला फार जास्त विश्वास आहे आणि तुम्ही या बाबतीत लोकशाही वाचवण्यासाठी हे पाऊल उचलावं. आताचे उमेदवार आहेत त्यांची बऱ्यापैकी बेस्ती सांगलीच्या मतावर आहे, त्यामुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. मी त्यांना सगळीकडे काल फिरून आलेलो आहे. आमचं पलूस कडेगाव सांगली महानगरपालिका फक्त राहिलेलं आहे आणि त्यांना सगळे मतदार आम्ही भेटवले जे महाविकास आघाडीचे होते, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे होते आणि बाकीचे काही मतदार त्यांना लपून छपून गाडी थांबवून मध्ये मध्ये काही ठिकाणी भेटले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.